नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी वालावरती तुम्हा सर्वांचं मी अरुणराज जाधव स्वागत करतो. तुम्ही अभ्यासाला लागले असाल असं गृहीत धरतो. आजपासून आपलं फ्री काउन्सिलिंग सेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. ज्यांना कुणाला फ्री काउन्सिलिंग सेशन अटेंड करायचं आहे, ते एफ-सी रोडवरती जाऊ शकतात. आजपासून 25 तारखेपर्यंत तुमच्यासाठी आपलं फ्री काउन्सिलिंग जे आहे ते असणार आहे. फक्त फ्री काउन्सिलिंग सेशन जर का तुम्हाला करायचं असेल, तर जो तुम्हाला दिलेला नंबर आहे, त्या नंबरवरती फक्त मिस कॉल द्या, जेणेकरून तुमचा कॉल जो आहे किंवा तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती बुक होईल आणि आम्ही सर्व एम-पी-एस-सी वालाचे जे शिक्षक आहोत, ते सर्वच्या सर्व तुम्हाला तिथं मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असणार आहे. आता बघा, आपण ही सीरीज सुरू केली आहे. जे काही आपले बर्निंग इश्यूज आहेत महाराष्ट्रामधले, त्यांच्याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आता महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल याच्याविषयी आपण माहिती घेणार आहे. 3 प्रश्न आहेत बघा ह्याच्यामध्ये. 3 वेगवेगळे शब्द घेऊयात आपण. महाराष्ट्रातील क्रमांक 1 प्रादेशिक आणि पुढचा जो आहे तो म्हणजे असमतोल. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त लक्ष जे जाते ते म्हणजे असमतोल याच्यावरती. असमतोल म्हणजे काय? असं जे असतं असमतल, असमतोल असं असतं. एक कुठेतरी असं, एक असं बॅलन्स नाहीये प्रॉपर. आता हा प्रादेशिक असमतोल ज्यावेळेस आपण बोलतोय, तर त्यावेळेस हे लक्षात येतंय आपल्याला, की कुठल्यातरी एका भागामध्ये विकास जास्त झालेला आहे किंवा कोणत्यातरी एका दुसऱ्या भागामध्ये पैसा जास्त आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं उभं राहिलेलं आहे आणि इतर भागामध्ये तसं काही नाही. हेच परिस्थिती भारताच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे बघा. भारत असं आपण पूर्ण जर का बघितलं, काही दिवसांपूर्वी एक न्यूज आली होती. ते म्हणजे काय? गव्हर्नमेंट आता आर-व्ही-एम जे आहे, आर-व्ही-एम, आर-व्ही-एम काय? रिमोट वोटिंग मशीन जी आहे, ती आता येणार आहे. ही आर-व्ही-एम जनरली कुणासाठी आहे? तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या डोक्यामध्ये आहे, की मायग्रंट्स जे आहेत त्यांच्यासाठी हे असणार. मायग्रंट्स म्हणजे काय? स्थलांतरित. आता हे स्थलांतरित जर का बघितलं, काही पर्टिक्युलर राज्यांमधले स्थलांतरित आहेत आणि ते सुद्धा काही पर्टिक्युलर राज्यांमध्ये जाण्याचं प्रेफर करतात. हे असं का? कारण की ते ज्या राज्यामधले आहेत, त्या ठिकाणी विकास व्यवस्थितरित्या झालेला नाहीये किंवा शेवटच्या घटकापर्यंत शासनाकडून जे काही पुरवलं जातंय, ते पोहोचलेलं नाहीये, असं आपण गृहीत धरूयात. महाराष्ट्र आजच्या दिवशी आपल्या देशातील आघाडीचं राज्य आहे. विकासाच्या दृष्टीने म्हणा किंवा विचार करण्याची पद्धत म्हणा प्रोग्रेसिव्ह आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची ही भूमी आहे, कर्मभूमी आहे आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ते इथल्या मातीमध्ये झिरपलेल्या आहेत, इथल्या लोकांमध्ये झिरपलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांचं मिळून महाराष्ट्र आज आपल्या देशातील आघाडीचं राज्य आहे. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये घ्या, तुम्ही काल परवाची बातमी बघितलेली असेल, दावोसमध्ये जी झाली ती किंवा ती बातमी जरी बाजूला ठेवून आपण बघितलं, तरी सुद्धा आजच्या दिवशी महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य आहे. ऑटो हब आपल्या इथे आहे. पुण्यासारख्या ठिकाणी खूप मोठी ऑटो इंडस्ट्री आहे. आय-टी इंडस्ट्री सुद्धा आपल्या इथं मोठ्या प्रमाणात आहे. औरंगाबादसारख्या ठिकाणी मोठी आय-टी इंडस्ट्री आहे. नागपूरसारख्या ठिकाणी सुद्धा विकास हा झालेला म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर का बघितलं, तर ते ठिकाण जे आहे अल्टिमेटली आपल्या राज्याला आणि पर्यायाने देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. आता हा प्रादेशिक असमतोल आहे का? तर डेफिनेटली आहे. आता ही विकास मॅरेथॉन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकेल. क्रमांक 1 ला काय आहे? तर मुंबई, त्यापाठोपाठ पुणे, नाशिक, विदर्भ असं आपल्याला दिसतंय या ठिकाणी. हे असं कशामुळं? तर मुळामध्ये मुंबई जी आहे ती आपल्या देशाची काय आहे? आर्थिक राजधानी आहे. आणि मुंबई आर्थिक राजधानी का आहे? तर सुरुवातीपासून इंग्रजांनी त्याच्याकडे लक्ष दिलं. त्याच्यानंतर जे आपले मराठी मंडळी आहेत, ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेतलेलं आहे आणि तेव्हा कुठे जाऊन मुंबई जी आहे ती आर्थिक राजधानी बनलेली आहे हे समजून घ्या. त्यापाठोपाठ पुणे येतं, त्यापाठोपाठ नाशिक येतं. मग हे सगळे पुढचे जे आहेत. आता ह्या मॅरेथॉनमध्ये हे स्पष्टपणे आपल्या लक्षात येते, की बाबा कोण पुढं आहे आणि कोण मागं आहे आणि हाच नेमका इथे आपला विषय आहे, की हा असमतोल कशामुळे आहे? सगळे महाराष्ट्रातलेच आहेत. सगळे महाराष्ट्रातलेच आहेत. मग हे सगळेच्या सगळेच एकाच वेळेस पुढं का नाही? तर याच्या मागची कारणच नेमकी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामागे काही ऐतिहासिक कारणं आहेत, काही सामाजिक कारणं आहेत, काही राजकीय कारणं आहेत आणि काही भौगोलिक कारणं सुद्धा आहेत. जसं की आपण जर का बघितलं, मुंबई जर का बघितलं, तर मुंबई हे मुळामध्ये विकसित कशामुळे झालं? तर बंदर होतं म्हणून.
बाहेरच्या देशांबरोबरचा त्यावेळेसचा जो व्यापार आहे तो समुद्रमार्गे करण्याला प्रेफर करायला सुरुवात झाली आणि एक बंदर म्हणून इंग्रजांनी मुंबईला प्रेफर केलं. तिथलं वातावरण त्यांना सूट झालं. ते अगदी सूट होतं आणि अल्टिमेटली मुंबई जे आहे ते पुढंच गेलं. त्याच्यानंतर पुणे, एज्युकेशन ह्या कारणामुळे, नंतर आय-टी हब वगैरे ह्याच्या मागची राजकीय कारणं सुद्धा आहेत पुणे पुढे असण्यामागची. नंतर हे सगळे प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहे. आता बघा, भौगोलिक कारणं ज्यावेळेस म्हणतो, कोणतंही ठिकाण ज्यावेळेस पुढे जाते किंवा त्या प्रदेशाचा विकास होतोय हे ज्यावेळेस लक्षात येतं, तर सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्या? एज्युकेशन, परत मॅनपॉवर अवेलेबल होईल का आम्हाला? या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होईल का? ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतील, इच्छाशक्ती ही जुळून येईल, त्यावेळेस ह्या गोष्टी पुढे जाणार आहेत आणि हेच आज आपण बघणार आहोत. असमतोल आहे का? तर डेफिनेटली असमतोल आहे. नक्कीच आहे. नाकारणार नाही. आता प्रादेशिक असमतोल असण्याची कारणं ऐतिहासिक आहेत, भौगोलिक आहेत, आर्थिक आहेत, सामाजिक आहेत आणि राजकीय सुद्धा आहेत. इथे आपल्याला भारताचा नकाशा दिसतोय बघा. या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट लक्षात येते, की हा जो व्हाईट पॅच जो आपल्याला दिसतोय, की हा तुलनेने म्हणतोय मी, ह्याच्याशी तुलना करता एक भाग कुठलातरी पुढं आहे, एक भाग कुठलातरी मागं आहे आणि सेम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आपल्याला इथे दिसेल बघा. आता कोणता भाग पुढे तुम्हाला क्लिअर कट माहिती आहे, कोणता भाग मागं आहे. तुलना करता बरं का. हे सगळं जे आहे हे तुलनात्मक आपण बोलतोय. हे सगळं तुलनात्मक आहे. याच्यामध्ये कोणतंही असं क्लिअर कट स्टेटमेंट करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. ठीक आहे? आता बघा, ऐतिहासिक कारणं काय? क्लिअर सांगितले. ज्या भागावरती इंग्रजांचं राज्य होतं, तेथे त्यांनी औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक विकासाची प्रक्रिया सुरू केली होती. इंग्रजांचं राज्य कुठं-कुठे होतं हे आपल्याला आता चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मुंबई प्रांत जो आहे तो वेगळा होता. निजामाचा भाग जो आहे तो वेगळा होता. आपला विदर्भाचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी तिकडे मध्य प्रदेश आजचा जो आहे तिकडे जोडलेला होता. मुंबई प्रांत हा इंग्रज राजवटीखाली असल्यामुळं तेथे औद्योगिक आणि सामाजिक विकास चांगला झाला असं एक कारण सांगितलं जातं. त्याच्याविषयी वेगवेगळी मतांतरं असू शकतात. आपण नाकारणार नाही. नक्कीच असू शकतात. ऐतिहासिक कारणं काय आहेत बघा. ऐतिहासिक मराठवाडा प्रांत जो आहे हा निजामाच्या राजवटीखाली असल्यामुळं तेथे औद्योगिक व सामाजिक विकास तुलनेने कमी झाला. जे की खूप सारे जण मान्य सुद्धा करतील. आता ही गोष्ट कधीची आहे? निजामाची राजवट वगैरे. म्हणजे हे सगळं आपण बोलतोय कधीचं? 1950 असं आपण एक ढोबळमानाने म्हणूयात. 1950च्या आसपासच्या आपण ह्या गोष्टी बोलतोय. 1950च्या अगोदर किंवा 51 धरलं तरी सुद्धा त्याच्या अगोदर कसं होतं, त्याच्यानंतर कसं होतं. त्यावेळेस बहुतांश भाग जो आहे, त्यावेळेसचा इंग्रजांच्या जो काही राजवटीखाली होता, इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता, तिथं औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक सुधारणा झालेली दिसून येते आणि निजामाच्या खाली जो मराठवाडासारखा भाग होता, त्या ठिकाणी तुलनेने हा शब्द फार महत्वाचा आहे. तुलनेने कमी सामाजिक विकास झाला, कमी औद्योगिक विकास झाला. विदर्भ प्रांत मध्य प्रांताचा भाग होता. मी मगाशी म्हणलं मध्य प्रदेश जो सध्या दिसतोय आपल्याला, तो मध्य प्रांताचा भाग होता आणि तेथेही विकास अल्प प्रमाणात झाला. आपण जर का त्यावेळेसचे मॅप बघितले ना, तर आपल्याला लक्षात येऊ शकेल. आता हा बघा, हा आपला मुंबईचा भाग आहे. मुंबई इकडचा इंग्रजांच्या जो ताब्यामध्ये होता तो. हे दिसतंय आणि इकडे आपला कोणता आहे? हैदराबाद. काल परवाच न्यूज होती बघा. हैदराबादचा जो निजाम आहे, नुकतंच त्याचं निधन झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता नेमकं काय-काय स्टोरी आहे, काय-काय नाही. आता हे हैदराबाद. सेम परिस्थिती जी आहे, ज्यावेळेस आपण पूर्ण भारताचा नकाशा बघू, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येऊ शकेल, की 1956 परवा आपण जे बघितलं राज्या-राज्यांमधला जो सीमावाद आहे, तर त्याला आपण स्टेट रिऑर्गनायझेशन म्हणलेलं होतं. कोणती कमिटी होती? तर फजल अली. बरोबर ना? फजल अली कमिटी होती. ठीक आहे. 1956 ला हा असा काहीतरी मॅप होता. हा जो दिसतोय आपल्याला हा बॉम्बे प्रांत आहे. बॉम्बे प्रांत आणि इकडे जो दिसतोय तो हैदराबाद प्रांत दिसतोय. इकडे आंध्र प्रदेश आपल्याला दिसतोय. हा म्हैसूर आहे. ठीक आहे. आता झालं काय? आपल्याला हिस्ट्री सगळी माहिती आहे. हैदराबाद जो आहे तो त्यावेळेस निजामाकडे होता. नंतर तो
भारताने मिळवला. त्या ठिकाणी मोठं स्वातंत्र्य लढा झाला होता त्या ठिकाणचा. मग हा भारतामध्ये आला. त्याच्यानंतर म्हैसूर प्रांत जो आहे हा कर्नाटक म्हणून समोर आला 1956च्या वेळेस आणि तेव्हापासून आपण बेळगावचा इश्यू जो आहे तो सुरूच आहे. आपल्याला हे सगळं माहिती आहे. हा बॉम्बे जो आहे ह्याचं काय झालं आपलं बॉम्बे पूर्ण महाराष्ट्र राज्य निर्माण झालेले. पण त्यावेळेसचा नकाशा हा असा आहे. मध्य प्रदेश, मध्य प्रांत जो आहे, विदर्भाचा भाग जो दिसतोय ना आपल्याला हा इकडे होता. मध्य प्रांत. म्हणून हा जो भाग आहे, हा भाग या ठिकाणी एक विकास कमी झाला. कारण की या ठिकाणी निजाम होता म्हणून. आणि दुसरं जे आहे, जो मध्य प्रदेश, मध्य प्रांत जो आहे, आता हा प्रशासकीयदृष्ट्या लांब असल्यामुळं कदाचित असेल किंवा त्याच्या मागचं वेगळं कारण काही असू शकतं. पण या 2 भागांमध्ये या भागाशी तुलना करता नक्कीच विकास जो आहे तो कमी झालेला आहे आणि तसं समोर येताना दिसतंय. आता हा त्यावेळेसचा नकाशा आहे. 1951ला परिस्थिती काय होती आणि आज 2019ला कसा आहे ना 2019 दरम्यान कसा नकाशा आहे. आता हे दिसते आपल्याला हा इथला निजामाचा भाग आहे. हे इकडे मुंबई आहे. हा मध्य प्रांत आहे आणि आता हा महाराष्ट्र आहे. हा आपल्या इकडचा तेलंगणा आहे. हा खाली आंध्र प्रदेश आहे. हा कर्नाटक आहे. हा वरती आपला मध्य प्रदेश. म्हणजे असा मॅप दिसतोय. तेव्हा असा होता. आजच्या दिवशी असा आहे. मग क्लिअर कट लक्षात येते जे आपण म्हणलं ना, की बाबा ऐतिहासिक कारण काय आहे? इंग्रजांच्या अधिपत्याखाली असलेला जो भाग आहे, ब्रिटिश ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी काय झालेलं आहे? तिथे औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास तुलनेने जास्त झालाय. ब्रिटिश जो भाग होता तिथे. आणि इतर ठिकाणी नाही झालेलं हे आपण ह्याच्यातून स्पष्टपणे म्हणू शकतो. आता भौगोलिक कारणं काय आहेत? भौगोलिक संरचना सुद्धा फार महत्त्वाची. मी जसं म्हणलं, की मुंबईला ॲडव्हांटेज कोणता मिळाला? तर समुद्राने तो भाग समुद्र आहे, बंदर आहे, नैसर्गिक बंदर आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी. आता आपल्याला माहिती आहे, की बाबा जहाजामार्गे जी काही वाहतूक होते किंवा समुद्रामार्गे जी काही वाहतूक होते, ती सगळ्यामध्ये स्वस्त असते. बरोबर आहे का नाही? आणि विमानाशी तुलना करता जास्त कॅपॅसिटी जी आहे, जास्त माल घेऊन जाता येतो. रस्त्याशी तुलना करता सुद्धा जास्त माल घेऊन जाता येतो. ते एक कारण आहे. भौगोलिक संरचना, साधन सामग्रीची उपलब्धता, हवामान इत्यादी घटकांचा विकास प्रक्रियेवरती प्रभाव पडत असतो, जे फार महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही उत्तर वगैरे लिहिणार असाल, तर हे शब्द यायलाच पाहिजे बघा. संरचना, तुमची साधन सामग्रीची उपलब्धता, हवामान हे शब्द यायलाच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची उपलब्धता आहे का? आहे. कुणीही नाकारणार नाही. पश्चिम घाटाची नैसर्गिक समृद्धी आहे का? आहे. कुणीही नाकारणार नाही. उद्योगपूरक हवामान आहे का? तर आहे. कुणीही नाकारणार नाही. याच्यामुळं या प्रदेशात विकास अधिक झालेला दिसतोय. बघा ऑटो हब मी मगाशी म्हणलं तसं पुण्यामध्ये तळेगाव सारख्या ठिकाणी काय तळेगाव, चाकण या ठिकाणी जे आहे. बरोबर जनरल मोटर्स आहे, मर्सिडीज बेन्झ आहे, सॅनी मोटर्स आहे, VW आहे, महिंद्रा आहे, टाटा मोटर्स आहे, फोर्स आहे, बजाज आहे. म्हणजे एवढं सगळं, हे सगळं कशामुळं? हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. विदर्भातील शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. पाऊस विदर्भ घ्या आणि इथं मराठवाडा पण आपण टाकू शकतो. इनफॅक्ट टोटल महाराष्ट्रातच आपल्या इथं शेती जी आहे ती मोसमी पावसावर अवलंबून आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने पाणी जास्त आहे, नद्या जास्त आहे आणि त्याला कारण काय आहे? पश्चिम घाट. पश्चिम घाटाची नैसर्गिक समृद्धीमुळं हे सगळं काही आहे. येतंय लक्षामध्ये? मग विदर्भातील शेती घ्या, मराठवाड्यातली शेती घ्या, ही पावसावर अवलंबून आहे. त्यांच्या इथं आपण बघतो बघा आता सुरू होईल. आता आपण आहोत कुठं? जानेवारीमध्ये. व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं असेल तर ठीक आहे. पण फेब्रुवारी, मार्च जसं-जसं येईल ना, तसं-तसं टँकरच्या बातम्या यायला लागतील बघा. यायला लागतील. होतच हे आपल्या इथं. मराठवाड्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. प्यायलाच नाही. शेतीचं तर खूप लांबचीच गोष्ट आहे. उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्रामध्ये भौगोलिक विविधता असल्यामुळं महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलामध्ये भर पडलेली आहे. हेही तितकं खरं आहे, की विदर्भामध्ये जर का आपण बघितलं, ज्यांनी भूगोलाचा अगोदर अभ्यास केलेला असेल, विदर्भाबाबतीत एक वैशिष्ट्य आहे, जे मला फार आवडतं. आवडतं म्हणजे बघा तिथे एक्स्ट्रीम पाऊस पडतो.
कोकण पाठोपाठ सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडत असेल तर तिकडे पडत असेल. त्यांच्या इथं उष्णता एक्स्ट्रीमच आहे. थंडी एक्स्ट्रीम आहे. पण ह्यातला पहिला जो मी म्हणलाय पॉइंट, पाऊस तो जास्त पडतो. फक्त आणि फक्त साठवणुकीचे पर्याय कितपत उपलब्ध आहेत, तो जो पाऊस पडतोय त्याच्यासाठीचे साठवणुकीचे पर्याय कितपत उपलब्ध आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जे साठवणुकीचे जे काही मार्ग आहेत, जे काही पर्याय आहेत, ते अजून एक्सपांड करावे लागणार आहेत. कारण की आता साठवणूक जी आहे ती उष्णता ह्या मुद्द्याला समोर ठेवून सुद्धा करावी लागणार आहे. शेती किंवा सिंचन हा एकमेव मुद्दा समोर न ठेवता उष्णता हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. कारण की आपल्या इथं भरपूर वेळा इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन जे म्हणतो ना आपण, तोही फॅक्टर फार महत्त्वाचा आहे पाणी संपण्यासाठीचा. त्याच्यावरतीही लक्ष देणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, विदर्भ जर का बघितलं तर या ठिकाणी आपल्याला खनिज संपत्ती विपुल प्रमाणात दिसून येते. आपण शाळेच्या भूगोलामध्ये बघितलेलं आहे. खनिज संपत्ती भरपूर आहे, पण पाणी हा घटक जो आहे तो महत्त्वाचा ठरत असल्यामुळे ती खनिज संपत्ती जी म्हणतोय आपण, त्याचा म्हणावा त्या पद्धतीने त्या भागाच्या विकासासाठी फायदा होताना दिसत नाही. आता बघा मराठवाडा. मराठवाड्याच्या संदर्भातलं एक मीम सुद्धा तुम्ही बघितलं असेल. मीम होतं का जोक होता माहीत नाही. त्या मुलगा असं आईला व्हिडिओ कॉल करतो आणि आई म्हणते, "अरे नळ दाखव ना." तो म्हणतो, "का गं, का बघायचंय?" ती म्हणे, "नळाला पाणी कसं येतं ते बघायचंय म्हणून." म्हणजे ही परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामध्येही तशीच असेल. जे माझे मित्र खानदेशमधले आहेत, त्यांना सुद्धा तोच अनुभव असेल. जे माझे मित्र विदर्भातले आहेत, त्यांचा सुद्धा तोच अनुभव असेल. इनफॅक्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या भागामध्ये अशीच परिस्थिती आहे. पूर्ण पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप्ड आहे का? तर तसंही नाहीये. हेही समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, हे मराठवाड्याचं एरिया आहे 64,590 स्क्वेअर किलोमीटर. आता ही जुनी इमेज आहे मी घेतलेली. 305 मीटर्स ग्राउंड वॉटर लेवल्स इन सम ऑफ द रिजन. 305 मीटर इथपर्यंत गेल्यानंतर ग्राउंड वॉटर आहे. 4 रेन डेफिसिट इयर्स इन द पास्ट 5 इयर्स. आत्ता पाऊस पडला ह्या वर्षी, मागच्या वर्षी. ही इमेज जुनी आहे. आणि रुपये 21,000 कोटी स्पेंट ऑन ड्रॉट रिलीफ इन द पास्ट 4 इयर्स. म्हणजे ज्यावेळेस ड्रॉट आहे तर 4 वर्षामध्ये 21,000 कोटी म्हणजे 5,000 CR हे कशासाठी? दुष्काळ सदृश्य परिस्थितीसाठी, दुष्काळासाठी नाही. आता या वर्षी सगळ्यांना माहिती आहे, ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. दुष्काळ ओला असो नाही तर सुका असो, त्रासात कोण आहे? तर आपलं शेतकरी राजा त्रासात आहे बघा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ही मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या जणांनी ही परिस्थिती बघितली असेल. बट दिस इज कॉमन सिनरिओ. आपल्या इथे खूपच कॉमन झालेलं आहे हे. आर्थिक कारणं काय आहेत मग हे असमतोल असण्यासाठीची? आर्थिक कारणं सुद्धा फार महत्त्वाची आहेत. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी वित्तपुरवठा संस्था, बँका, विमा कंपन्या, पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधनं, वीज, पाणी, बाजारपेठ इत्यादी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी कोणीही जाण्यासाठी प्रेफर करतं. कंपन्या येणार तर त्याच ठिकाणी यायला प्रेफर करतात. शेवटाकडे येताना मी सांगेन की हा महत्त्वाचा का आहे मुद्दा आणि ह्याच्यावरती उपाय म्हणून काय केलं होतं आणि ते काय झालं त्याचं पुढं तेही बघूयात. पुढे सामाजिक कारणं. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जर का बघितलं तर या ठिकाणी सामाजिक सुधारणा आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्या. आणि सामाजिक सुधारणा होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय होतं? अल्टिमेटली किंवा ऑफकोर्स इट इज शिक्षण, एज्युकेशन. हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी परत मी मगाशी म्हणलं, पहिलं आपण फर्स्ट स्लाइडमध्ये होतं त्या ठिकाणी ब्रिटिश भाग जास्त आहे. ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. एज्युकेशन मिळालेलं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते डरकाळ्या फोडायला लावणारच हे आपण खूप अगोदर वाचलेलं आहे. आणि मग या भागाशी तुलना करता जे भाग मागे आहेत किंवा मागे होते, त्या ठिकाणी विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने झाला नाही. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्राचा घ्या, मुंबई वगैरे जो भाग आहे, कोकण विभाग जो आहे, ह्याचा ज्या पद्धतीने झाला, त्या पद्धतीने नाही झाला. अजून साक्षरतेचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं. वैज्ञानिक दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द जो आहे ना तुम्हाला आपण म्हणतो ना डी-पी-एस-पी, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, मार्गदर्शक तत्व जी आहेत ना, कल्याणकारी राज्याची मार्गदर्शक तत्वे, इथे सुद्धा तुम्हाला हा शब्द दिसणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हे तुमच्या समोर येणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मग काय उद्योजकता, साहसी वृत्ती निर्माण झाली आणि लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. लोक इन्व्हेस्टमेंट करत असतील तर ते काय बघणार आहेत हो?
इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट त्यांच्यासाठीचा जे काही सोर्स आहेत म्हणजे काय? जमीन आहे का? पाणी आहे का? नंतर वीज आहे का? बरोबर. ह्याच्या पुढे जाऊन मॅनपॉवर आपल्याला आपल्या गरजेनुसार उपलब्ध आहे का? मजूर वगैरे ह्याच्या पलीकडे हे मजूर कदाचित पहिल्या टप्प्यामध्ये लागतील, पण नंतरच्या टप्प्यामध्ये कामगार लागणार आहेत. मग आपल्या कामासाठी हे सगळे उपलब्ध आहेत का? हां, उपलब्ध आहेत. मग त्या ठिकाणी सेट करा मग कंपनी. हाच कुणाचाही तुम्हीही त्याच पद्धतीने कराल. ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट काय आहे ते बघाल. आपल्या गरजा कोणत्या-कोणत्या पूर्ण होत आहे बघणार आणि मग पुढे. आता ह्याची राजकीय कारणं सुद्धा फार महत्त्वाची आहेत. राजकीय इच्छाशक्ती सुद्धा फार महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रदेशाच्या विकासात राजकीय नेत्यांची इच्छा हा फार महत्त्वाचा घटक आहे. फार महत्त्वाचा घटक आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात येथील नेत्यांच्या सिंहाचा वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. आपण कितीही त्याच्याविषयी निगेटिव्हिटी जर का निगेटिव्हली बोलायचा प्रयत्न केला, पॉझिटिव्हली जरी बोलायचा प्रयत्न केला, तरी हे सत्य आहे ना, की इथे सोर्सेस अवेलेबल होते आणि त्या अवेलेबल सोर्सेसचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी उपयोग करून घेतला. कशासाठी? तर समाजोपयोगी कामासाठी. ठीक आहे. समाज, सोसायटी याच्यासाठी त्यांनी उपयोग करून घेतला. इकडे तसं झालं नाही. जो भाग तुलनात्मकदृष्ट्या मागे आहे, त्या ठिकाणी तसं झालं नाही आणि जरी झालं, तरी सुद्धा त्याचं प्रमाण फारच नगण्य आहे. आणि ह्याला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, की बाबा कसं-कसं मी जे सांगतोय ते बरोबर किंवा नाही. नोव्हेंबर 1956 मध्ये झालं काय? तर बघा संसदेमध्ये 7वी घटनादुरुस्ती मंजूर झाली, की ज्यामुळं महाराष्ट्रासारख्या राज्याला विभागवार विकास करण्यासाठी विकास महामंडळ स्थापन करण्यासाठीचे आदेश मिळाले. आपल्या इथं वेगवेगळी विकास महामंडळ आहेत बघा. चर्चेमध्ये सातत्याने असतात. त्याच्या इथं कुणाची वर्णी लागणार, कोण असणार याच्याविषयीची चर्चा असते. त्याच्यासाठीचं फंडिंग जे आहे याची सुद्धा जोरदारपणे चर्चा असते. म्हणजे हे आता काय म्हणू शकतो आपण ह्याला, की बाबा ही शोकांतिक आहे. चर्चा कशाची व्हायला पाहिजे होती, की बाबा व्हॉट इज बिंग डन ह्याची चर्चा व्हायला पाहिजे किंवा काय करणार आहे? करणार काय? काय केलंय? ह्याच्याविषयीची चर्चा न होता कोण येणार त्याच्यावरती, निधी किती येणार एवढ्याच गप्पा होताना जास्त करून दिसतात आणि मग त्याच्यामुळं सगळं हे विकास महामंडळं जी आहेत आपल्या इथं असलेली, ती सातत्यानं वेगळ्याच कारणांसाठी चर्चेमध्ये असतात. विकास न होता फक्त महामंडळच आहेत ती असंही त्याच्याविषयी बोललं जातं. संविधानिक तरतूद कायद्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्रातल्या सरकारने तब्बल 28 वर्ष लावली. असो, जे काही असेल जुलै 1984 मध्ये महाराष्ट्र विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विदर्भ विकास महामंडळ, मराठवाडा विकास महामंडळ स्थापित करण्याचं मंजूर झालं आणि नंतर पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. पण तरीसुद्धा आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन जवळपास 65 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपलं कधीचं आहे 1 मे 1960. बट स्टिल एवढ्या वर्षानंतर अजूनही आपण जर का विकास महामंडळांच्या चर्चा करणार असू किंवा त्यांच्याविषयीच जर का बोलणार असू किंवा त्यांनाच जर का आपण दोष देणार असू तर हे फार चुकीचं आहे किंवा त्याच्यामधल्या त्रुटीही काढणार असू. पुढे कसं जायचं ह्याच्याविषयी चर्चा होताना दिसत नाही. मागच्याच गप्पा जास्त काही झालेल्या तुम्हाला दिसतील या विकास महामंडळाच्या संदर्भात. आता राज्यामध्ये असमतोल जो आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 1983 मध्ये व्ही.एम. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. 83 पासून आत्ता म्हणजे आता परत 40 वर्ष झाली. पण परिस्थिती कशी आहे? कशी आहे? तुम्ही हे मान्य कराल? जैसे थे, नो चेंज. थोडाफार चेंज झाला असेल, पण लोकं अजून आहे त्याच पद्धतीने आहेत. स्थलांतर बघा ना कुठून जास्त आहे. पुण्यातून, मुंबईतून दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण आणि दुसऱ्या जिल्ह्यांमधून पुणे, मुंबईत येणाऱ्यांचं प्रमाण ह्याच्यावरून सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात. 1995 साली राज्यपालांनी इंडिकेटर्स अँड बॅकलॉग कमिटी गठीत केली होती. कमिटी खूप साऱ्या झालेल्या आहेत. कमिटी खूप साऱ्या झालेल्या आहेत. हे दांडेकर सर आहेत, डॉक्टर दांडेकर. मग राज्यपालांनी 1997 मध्ये काय केलं? पुन्हा एकदा रिकॉन्स्टिट्यूटेड इंडिकेटर अँड बॅकलॉग कमिटी ही जी आहे ती आली. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली 2011 मध्ये सुद्धा एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या सर्व समित्यांनी काय केलं? तर बाबा वेळोवेळी हे जे काही असमतोल आहे आपल्या इथं, एखादा भाग विकसित झालेला आहे, एखादा भाग अविकसित राहिलेला आहे, तर याच्यासाठी
आर्थिक आणि कुठली नियोजनात्मक गुंतवणूक करण्याविषयीची शिफारस केली होती. नियोजनात्मक गुंतवणूक ही फार महत्त्वाची आहे. नियोजन कसं असतं? आपण बघितलंय 5 इयर प्लॅनिंग म्हणजे पंचवार्षिक योजनांमध्ये बघितलंय बघा आपण. हे नियोजन आहे. पुढील 5 वर्ष काय करणार? कोणत्या-कोणत्या क्षेत्रांमध्ये करणार हे असं क्लिअर पाहिजे, रोडमॅप पाहिजे आणि हा रोडमॅप रिव्ह्यू सुद्धा व्हायला पाहिजे. रिव्ह्यू कोण करणार? अल्टिमेटली ऑफकोर्स सिस्टीम तीच आहे. पण या सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू करण्याची खरं तर क्षमता कुणामध्ये आहे? तर मायबाप जनता ज्याला म्हटलं जातं, तर यांच्याकडे आहे. आपले सुद्धा प्रायोरिटीज काय आहेत? आपल्या म्हणजे सामान्य जनता जी आहे, सामान्य भारतीय नागरिक जे आहेत, त्यांच्या प्रायोरिटीज काय आहेत? याच्यावरती ह्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढे जाणार आहेत हे समजून घ्या. आता जर का असमतोल आहे, हे आपण मान्य केलंय. आपलं कारण की टॅगलाईनच ती आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल. असमतोल आहे का? तर आहे. मग ह्याची कारणं काय आहेत? भौगोलिक बघितली आपण, सामाजिक बघितली, आर्थिक बघितली, राजकीय कारण बघितलं. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे इच्छाशक्ती. विल पॉवर जी आहे, ही कमी पडतीये. याच्यामुळं सगळा घोळ होताना दिसतोय. नाहीतर असे खूप सारे आहेत ना, की बाबा सपोज आपण घेऊयात गल्फ कंट्रीचं उदाहरण घेऊयात. पाणी नाही, काय नाही, काय नाही, वाळवंट आहे रखरखीत. पण त्यांच्याजवळ एक ताकद आली. कोणती वाली? त्यांची ताकद आहे क्रूड ऑइलची. क्रूड ऑइल त्यांच्याजवळ आलं, त्याने त्याच्या जोरावरती बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करून दाखवल्या. इच्छाशक्ती. त्यांना हे माहिती आहे, की क्रूड ऑइल आज नाही तर उद्या संपणार आहे. मग त्यांनी फोकस कशावरती करायला सुरुवात केली? टुरिझम. आज जे पैसे येत आहेत ते त्यांनी त्यांच्या इथं विकास करण्यावरती वेगवेगळ्या गोष्टी जे काही जगातलं भारी असेल ते तिथं. बुर्ज खलिफा तिथं. आता बघा कतारमध्ये वर्ल्ड कप झाला होता तिथं. मोठा प्लेयर जो आहे तो कुठल्या लीगमध्ये आलेला आहे आता? या गल्फ कंट्रीच्या लीगमध्ये आलेला आहे. रोनाल्डो सारखा खेळाडू. कशामुळे आलेला आहे? त्यांचं नियोजन बघा, त्याच्या मागचं लॉजिक बघा. हे सगळं होतंय कशावरती? इच्छाशक्ती. येते लक्षात. काल परवा मॅच पण झालेली तुम्ही बघितली असेल. बेसिक गोष्ट ही आहे. संसाधनं आहेत का? तर डेफिनेटली आहेत. आणि नसतील, तर ती संसाधनं निर्माण करता येऊ शकतात ना. इंदिरा गांधी कॅनल कुठपर्यंत आलंय राजस्थानमध्ये आपण बघू शकतो ना. नाही असं थोडी आहे. करायचं असल्यावर करते. आपल्या विद्यमान सरकार जे आहे, विद्यमान सरकारची एक खूप महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याच्याविषयी वेगवेगळे मतमतांतरं असू शकतात. नदी जोड प्रकल्प. की जेणेकरून पाण्याची जी काही समस्या आहे, अनुपलब्धता जी आहे, पाण्याची कमतरता जी आहे, याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न. ह्याच्यावरती वेगवेगळे मतमतांतरं असू शकतात. पण काहीतरी विचार चालू आहे, की बाबा हे आपण करायला हवं. जेणेकरून पाण्याचं दुर्भिक्ष्य जे आहे ते कमी होईल. यासोबतच गव्हर्नमेंटकडून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्मिती जी आहे, त्याच्याविषयी चर्चा चालू आहे. ऊर्जा निर्मिती आजच्या दिवशी आपल्या इथं बेसिकली कशापासून होते? तर एक जी आहे आपली थर्मल म्हणजे कोळसा. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे हायड्रो. पण नवीन बघा ना, सोलार किती मोठ्या प्रमाणात ह्याचं काम चालू आहे. सोलार घ्या, विंड घ्या, या सगळ्यांवरती काम चालू आहे आणि अल्टिमेटली उद्या जाऊन ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आपल्याला मदत करणार आहेत? तर या गोष्टी मदत करणार आहेत असमतोल जो आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी. आताची न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी. बरोबर. अजून पुढे काय केलेलं आहे, फॉरेन युनिव्हर्सिटीजला कॅम्पसेस आपल्या इथं आणण्यासाठी गव्हर्नमेंटकडून प्रयत्न केले जातात. यू-जी-सीचा त्या संदर्भातला ड्राफ्ट सुद्धा आलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी? असमतोल जो आहे याला आपल्या इथून कट ऑफ करायचंय आणि अल्टिमेटली हा असमतोल जो आहे तो समतोल कसा करता येईल या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. फक्त गरज गरज कशाची आहे? तर इच्छाशक्तीची गरज आहे आणि गव्हर्नमेंटकडून ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. होप तुम्हाला विषय समजला असेल. याच्याविषयी तुम्हाला जे काही वाटते म्हणजे हे लेक्चर कसं होतं हे तर झालंच. पण ह्या एकूण मुद्द्याविषयी तुमचं जर का काही मत असेल, तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपलं फिजिक्सवालाचं एम-पी-एस-सीवाला जे चॅनल आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांना सांगा एम-पी-एस-सीमध्ये एक नवीन क्रांती झालेली आहे.
आणि तुम्ही या ठिकाणी नक्कीच जॉइन होऊ शकता. परत एकदा सांगतो, ज्यांना कुणाला फ्री काउन्सिलिंग सेशन अटेंड करायचं असेल, ते एफ-सी रोडला येऊ शकतात. नंबर जो आहे मिस कॉलसाठीचा तो तुमच्या जवळ असेलच. त्याच्यावरती मिस कॉल द्या आणि तुमच्यासाठीचा स्लॉट जो आहे तो बुक करून ठेवा. त्या ठिकाणी 21 पासून 25 तारखेपर्यंत सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही सर्व शिक्षक उपलब्ध असू. धन्यवाद.